नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे छोले बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे चणे भिजवून घेतलेत. ते चांगले स्वच्छ धुवून घेतले ते. त्यातमध्ये आपल्याला एक तांबे पाणी ओतायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचे चवीपुरतं. आणि त्याच्या कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. त्याच्या ह्यानी हे चणे पण छोले बनवण्यासाठी हे चणे चांगले मऊ शिजतात. ते इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवरती. ते आपण मसाल्याचं साहित्य घेणार आहे. कांदा, खोबरं, लसूण आणि आलं. तर हे आपल्याला एका कढईमध्ये तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचे. ते कांदा टाकला आहे कढईमध्ये मी. तर तो कांद्यात थोडंसं तेल ओतून चांगलं लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा. ते थोडंसं तेल ओतले. कांदा पण चांगला लाल होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथं कांदा चांगला भाजला आहे. त्यातमध्ये मी आता खोबरं टाकले. खोबरं पण चांगलं परतून घ्यायचे लाल होईस्तोपर्यंत. नंतर लसूण टाकायचे, आलं टाकायचे. ते इथे सगळं व्यवस्थित परतले. त्यात 2 टोमॅटो टाकायचे आपल्याला. हे छोटे 2 टोमॅटो कट करून घेतले होते. ते पण त्यातमध्ये चांगले परतून घ्यायचे. ते इथं आपलं छोलेचं वाटण तयार झालं आहे. ते मिक्सरमध्ये चांगलं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे. त्यातमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तिथं आपले छोले पण व्यवस्थित शिजलेत चांगले मऊ. कारण का मऊ शिजले की ही भाजी खूप छान लागते खायला. तिथे कढई ठेवली, त्यात थोडंसं तेल ओतले. त्यातमध्ये जिरं मोहरी टाकायची आपल्याला. त्यातमध्ये मी जिरं आणि मोहरी टाकली. जिरं मोहरीच तडतडली की त्यातमध्ये मी एक कांदा घेतला होता बारीक चिरून. तो कांदा पण चांगला परतून द्यायचा आपल्याला लाल होईस्तोपर्यंत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण छोले कसे बनवता मला सांगा कमेंटमध्ये. तर इथे मी हळद टाकली, घरचा मसाला टाकला छोटा 2 चमचे. चांगलं तेलामध्ये परतून घेतला आहे. इथं गरम मसाला, जिरा पूड टाकली. त्यानंतर धनापूड टाकली. आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते पण टाकले. ते पण व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचे कढईने तेल सुटेपर्यंत. तिथं वाटण परतलं. इथं छोलेचा मसाला टाकला आहे मी थोडासा. तो पण आपल्याला व्यवस्थित ह्यातमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. इथं चवीपुरतं थोडंसं मीठ घातले. कारण का आपण मग अशी ते छोल्यांमध्ये कुकरमध्ये शिजवताना त्यात मीठ टाकलं होतं. त्यामुळे मी ते जास्त मीठ नाही टाकलं. त्यातमध्ये पण मीठ होतं अगोदरच. तर आपल्याला ते ओतून घ्यायचे. तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही यातमध्ये जास्त पाणी पण ओतू शकता. पण आपल्याला ही जास्त पातळ पण नाही करायची भाजी किंवा जास्त घट्ट पण नाही करायची, मध्यमच ठेवायची. थोडीशी मध्यमच ठेवल्यानंतर हे खूप छान लागते खायला. तर इथं आपली छोलेची भाजी तयार झाली. त्यात वरून कोथिंबीर टाकायची. तर इथं छोले आपले कसे झालेत कमेंटमध्ये सांगा. एकदम अशी पातळ पण नाही झाली जास्त आणि जास्त घट्ट पण नाही झाली. त्याला कलर पण छान आला आहे. तर इथं शेम हॉटेलसारखी छोलेची भाजी झाली. कमेंटमध्ये सांगा कशी झाली.